नमस्कार. प्राणायाम हा माझ्या अगदी जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय आहे. प्राणायाम आपण जेव्हा करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या शरीरांतर्गत मनामध्ये आणि आपल्या बुद्धीवरती, आपल्या विचारांवरती त्याचा असा परिणाम होतो की संपूर्ण शरीर हे शुद्ध होऊन जातं, मन शांत आणि पवित्र होऊन जातं, आपलं जीवन अगदी आनंदी होतं. प्राणायामाचा इतका परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो आणि म्हणूनच कित्येक वर्षांअगोदर आपल्याला ऋषींनी प्राणायाम शिकवले. ऋषीमुनीने जे अष्टांग योग मांडलेला आहे आणि महर्षी पतंजलीने त्या 4थ्या पायरीवरती प्राणायाम जे सांगितलेले आहेत ते याचसाठी की आपण योगासने करून, शरीर शुद्धी करून, पुन्हा मनस्वास्थ्य आणि हे स्वास्थ्य शरीराचं चांगलं टिकवण्यासाठी हा आपल्याला अभ्यास दिलेला आहे. आणि हा अभ्यास ऋषीने त्या काळी कसा केला की शरीरांतर्गत कसे 5 प्राण हे नांदत असतात आणि तीच ती चैतन्य शक्ती आहे, तीच ती प्राणशक्ती आहे आणि म्हणून प्राणायाम असं हे नाव या शास्त्राला दिलं गेलं. आत्ताच्या या काळी बघा, हे सगळं ज्ञान ग्रंथांमध्ये आहे, पुस्तकांमध्ये आहे, फक्त ती पुस्तक आपल्या हातात येऊन ते वाचन आपलं होत नाही आहे आणि हा इथला हात आहे तो नागपुडीवरती जात नाही आहे आणि त्यासाठी आपल्याला हे संपूर्ण शास्त्र समजून घेणं महत्त्वाचं आहे. डोळे या नागपुड्यांच्या किती जवळ आहेत, किती जवळ आहेत, पण आपली दृष्टी त्याकडे वळत नाही आणि मग ती दृष्टी जी बाहेरच्या दिशेने विषयांमध्ये गुरफटलेली आहे तीच अंतर्मुख होते आणि हे स्वस्वरूप, स्व म्हणजे हे स्वानंद, हा सच्चिदानंद स्वरूप आणि रूप म्हणजे हे जे रूप धारण केलं आहे या चैतन्य शक्तीने आणि ही सुंदर व्यवस्था आपोआप शरीरामध्ये निर्माण झालेली आहे आणि संपूर्ण जीवन आहे, अख्खी जीवन प्रणाली ही या श्वासावरती, ही या प्राणावरती आहे. आता ही प्राणशक्ती म्हणजे काय? प्राणायाम, आयाम म्हणजे या पंचप्राणांचा आयाम वाढवणे. तस्मिन् सती श्वास प्रश्वास गतिर्विच्छेद म्हणजे प्राणायाम, असं महर्षी पतंजलींनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग श्वास आणि प्रश्वास, श्वास घेणे, श्वास सोडणे, गतिर्विच्छेद म्हणजे याच्या गतीमध्ये विच्छेद करून त्याची लांबी वाढवून त्याच्यावरती नियंत्रण आणून त्याच्यामध्ये दीर्घकाळ थांबून श्वास दीर्घ बाहेर सोडून त्याची गती आहे ती वाढवणे, कमी करणे, या सगळ्यामुळे नियंत्रण आपल्या पंचप्राणांवरती येतं. हे जे नियंत्रण बाहेरच्या जगामध्ये आहे, सगळ्या गोष्टी, उष्णता नियंत्रित प्रमाणात आहे, ती जर वाढली तर त्याचेही दुष्परिणाम आपल्यावरती होणार. तसंच शीतलता, थंडी वाढली की त्याचाही त्रास आपल्यावरती होतो. म्हणजे वात, पित्त आणि कफ ही जी प्रकृती आहे हीच आपली शरीर प्रकृती. मग आता या शरीरामध्ये ह्या सगळ्याचा बॅलन्स आहे आणि हे शास्त्र किंवा हे ज्ञान आहे ते ऋषीमुनीने त्या काळी फक्त प्राणायामाच्या साधनेने शोधून काढलं. आपल्या शरीरामधलं वातावरण, किती उष्णता, किती थंडावा, किंवा शरीराला उष्ण करणारे प्राणायाम आहेत, थंडावा निर्माण करणारे प्राणायाम आहेत आणि त्याचे शरीरावरती खूप उत्तम असे परिणाम होतात. हे नाडीशास्त्र ऋषीमुनीने सांगितलं, जे पूर्ण डोक्यापासून ते पायापर्यंत संपूर्ण शरीर हे नाड्यांनी भरलेलं आहे आणि सगळे कॉन्शियसनेस म्हणजे जाणीव, चैतन्य शक्ती संपूर्ण शरीरात नांदते. कारण माणसाचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा ही चैतन्य शक्ती शरीरातून निघून जाते, पण शरीरातले अवयव कुठेही जात नाही. म्हणजे फक्त त्यांचं कार्य करणं, कार्य जे आतल्या आत सुरू आहे ते या प्राणशक्तीमुळे आहे आणि हे प्राण म्हणजेच पंचप्राण. आणि हे पंचप्राण ज्याला नाव दिलं गेलेलं आहे प्राण, अपान, व्यान, समान, उदान, हे 5 प्राण आहेत आपल्या शरीरामध्ये. हा जो प्राण आहे तो हृदयाच्या विभागात नांदत असतो आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत ही जी आपोआप चालणारी व्यवस्था आहे, श्वास आपण आपोआप घेतो आणि श्वास बाहेर सोडला जातो, ही व्यवस्था नियमितपणे, अखंडितपणे जी सुरू असते ती या प्राणशक्तीमुळे सुरू असते. आणि जेव्हा यावरचं नियंत्रण जातं किंवा आपलं सगळ्या सवयी पहा, लहानपणी आपल्याला रोग नसतात, पण नंतर हळूहळू वय जसं वाढतं, वय वाढतं याचा अर्थ काय की आपलं सगळं खेळणं, वागणं कमी होतं, आपल्या सवयी आहेत, झोप कमी मिळते, आपल्याला खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी होतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे यावरचं नियंत्रण सुटतं आणि त्यामुळे आपल्याला मग हृदय संबंधित आणि श्वासासंबंधित विकार होतात. हा इतका नैसर्गिक असणारा श्वास जो प्रत्येकाच्या देहामध्ये हा नांदत असतो आणि याच्यामध्ये जेव्हा हे सगळ्या सवयींमुळे त्यामध्ये विसंगती तयार होते तेव्हा आपल्याला रोग जडतात. म्हणून प्राणशक्तीवरती संयमन करणे हे प्राणायामातून सहज शक्य आहे. अपान वायू, शरीरातून मल बाहेर जात असतो, पण हा जो प्रेशर्स असतात इंटेस्टाईनचे, आपल्या आतड्यांचे, आणि हे त्यासाठी आता जिथे प्रेशर आहे तिथे शक्ती असतेच,
कुठलंही आसन करण्यासाठी आपल्याला ती शक्ती वापरावी लागते, जोर देण्यासाठी, काही गोष्ट ढकलण्यासाठी. भिंतीला आपण जेव्हा प्रेस करतो अशी काही आसनं आहेत, अशी काही वर्कआउट्स आहेत ज्यामध्ये आपण जोर लावतो. तर हा जोर आहे तो या शक्तीचा आपल्या आतड्यांवरती होत असतो. या शक्तीचा म्हणजे त्या वायूचा, हा अपान वायू आहे जो शरीरातून मल विसर्जित करत असतो. समान वायू, आपल्याला भूक लागते, ही भूक आहे ती जठर अग्नी. तर ही अग्नी जी प्रज्वलित होते ती या समान वायूमुळे होते. हा समान वायू मणिपूर चक्राशी संबंधित आहे. आणि मणिपूर चक्राचा स्वभाव म्हणजे आपला स्वभाव काय, आपल्याला भूक लागते, आपण ती भूक भागवतो, तीच भूक 3-4 तासाने आपल्याला पुन्हा लागते. तर तेच आपल्या स्वभावाबाबतीत पण आहे. जे मणिपूर चक्राचा आपण अभ्यास करायला गेलो तर त्यामध्ये आपल्याला हे स्पष्टीकरण सापडतं. तसंच समान वायू ज्याच्याविषयी आत्ता आपण समजून घेत आहोत त्या बाबतीतही आहे. ही जठरग्नी प्रदीप्त होते ती या समान वायूमुळे होते. आणि पुढचा वायू आहे उदान वायू. समान वायू या पोटाच्या भागामध्ये, बेंबीच्या सगळ्या भागामध्ये. आणि अपान वायूमध्ये जर काही गडबड झाली, तिथलं प्रमाण कमी झालं तर अपचनाचे त्रास होतात आपल्याला. समान वायूमध्ये जर काही परिणाम झाला, ती शक्ती जर कमकुवत झाली तर आपल्याला कुठला त्रास होतो, अपचन, पित्ताचा त्रास. किंवा कारण पित्ताचा त्रास, कारण तिथे लिव्हर आहे ना या सगळ्या भागामध्ये, तर सगळे ग्लँड्स आहेत, ते अधिवृक्क ग्रंथी आहे, किडनीचे त्रास, मूत्रविषयक त्रास, समान वायू. तसंच उदान वायू. उदान वायू हा छातीच्या भागात आहे, पूर्ण घशापासून ते समान वायूच्या वरती टोकापर्यंत. आणि हा छातीमध्ये असणारा हा वायू आहे तो आपल्या शरीरावर, चेहऱ्यावरची जी हालचाली आहेत, आपण हसतो आणि सगळं बोलतो, यासाठी जो जोर लावला जातो किंवा जी शक्ती तिथे महत्त्वाची आहे ती उदान वायूमुळे आहे. आणि या उदान वायूमध्ये जर याचं प्रमाण कमी झालं शरीरामध्ये, त्यावरचं नियंत्रण गेलं तर पॅरालिसिसचा त्रास होतो. आणि पॅरालिसिस कसा संबंध आहे, हात पाय हलवता येत नाहीत, चेहऱ्यावरती आपल्याला काही मुवमेंट्स करता येत नाहीत, हावभाव करणं बंद होऊन जातं पॅरालिसिसमध्ये. म्हणजेच हा त्रास जेव्हा नसतो तेव्हाच हा वायू आपल्या शरीरामध्ये, आत्ता यावेळी हे वायू सगळे नियंत्रित आहेत आपल्या शरीरामध्ये. आणि त्यावरचंच नियंत्रण चांगलं करण्यासाठी किंवा गतिर्विच्छेदम म्हणजे प्राणायाम सांगितलेलं आहे, ते प्राणायामवरती नियंत्रण साधण्यासाठी हे जे विविध वेगवेगळे श्वासाचे प्रकार आपण करतो, त्यामुळे ही शक्ती आहे ती शरीरामध्ये तशीच राहते. आणि बघा, जसं वृद्धापकाळ जवळ येतो, आणि जे वृद्धापकाळ जवळ येतो याचा अर्थ काय, जे म्हातारे होतात ते अवयव थकतात, कमकुवत होतात. ही शक्ती आहे पचनशक्ती, ती मंदावते. विचारशक्ती आहे ती कमी होते, दृष्टी कमी होते, ऐकायला कमी येतं, बोलणं, आपला आवाज जसा आत्ता आहे तसाच तो राहत नाही. म्हणजे या सगळ्या शक्ती आहेत ते कमी होतात. आणि ही शक्ती वाढवण्यासाठी प्राणायाम गरजेचे आहेत आपल्या सर्वांसाठी. आणि व्यानवायू हा 5वा पंचप्राण, ही प्राणशक्ती आहे. हा वायू तो संपूर्ण शरीर व्यापून आहे. व्यापता या शब्दापासून व्यान हा शब्द आलेला आहे. आणि संपूर्ण शरीर हे व्यापून असतं. जे आपण अन्न घेतो आणि जे घटक त्या अन्नामधून आपल्या शरीराला मिळणं गरजेचं असतं, ही व्यवस्था ही सतत आपल्या शरीरामध्ये आपल्याला शक्ती देत असते जीवन जगण्यासाठी. म्हणून ही जीवन प्रणाली सुरू आहे ती श्वासावरती सुरू आहे, हे आपण सगळ्यात पहिले जाणून घेतलं. तर संपूर्ण शरीर व्यापून असणारा हा वायू आहे जो अन्नामधून घेतलेले घटक आहेत ते शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवले जातात. तसंच हे वायू आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा मिसळतात थोडेफार प्रमाणात, तेव्हा त्यातून आणखीन उपप्रकार निर्माण होतात. ते म्हणजे नाग, कुर्म, कृकर, धनंजय आणि देवदत्त वायू. हे वायू आहेत, त्याचासुद्धा शरीर आहे त्याच्यावर नियंत्रणावरती खूप मोठा भाग आहे. नागवायू हा पोटावरचा दाब ढेकर या रूपाने कमी करतो. आपल्याला जी ढेकर येते ना, त्यामुळे पोटावरचा दाब कमी होतो, हा वायू बाहेर जातो आणि पचनास मदत होते. कुर्मवायू, कुर्म हा या भागात, माथ्याच्या या भागात असतो आणि डोळ्यांमध्ये अतिप्रकाश, धुलीकण, जड कुठलंही कण जर जात असेल तर त्यावेळेस पापण्या आपोआप बंद होतात आणि ते या कुर्मवायूमुळे. आपल्याला खोकला येतो, शिंक येते, ती केव्हा, जेव्हा आपण नाकावाटे किंवा घशावाटे कुठलाही एक असा पदार्थ आहे जो शरीरासाठी घातक आहे आणि तो शरीराच्या त्या वातावरणाला मॅच होणारा नाही आहे, तर लगेच आपल्याला शिंक येते आणि खोकला येतो आणि तो पदार्थ बाहेर निघून जातो. ते होतं कृकर या वायूमुळे. पुढे आहे देवदत्त वायू. जेव्हा शरीराला प्राणवायूची कमतरता भासते, केव्हा, जेव्हा शरीर थकतं, म्हणून रात्री झोपताना किंवा आपण थकल्यानंतर आपोआप आपल्याला जांभई येते,
कारण आपलं शरीर थकलेलं असतं आणि तो प्राणवायू आत घेण्यासाठी त्या फुफ्फुसांची जी ताकद आहे ती तिथे कमी पडत असते. आणि अशा वेळेसच हा वायू आहे तो जांभई या रूपाने जास्तीत जास्त प्राणवायू, मुबलक प्राणवायू हा आपल्या शरीराला मिळवून देतो. आणि धनंजय वायू हा आपलं संपूर्ण शरीर व्यापून आहे आणि हा वायू आहे तो व्यानवायूशी संबंधित आहे. शरीरातली प्रत्येक शक्ती, प्रत्येक कार्य हे नियमितपणे सुरू असतं. या प्रत्येक पेशीपर्यंत प्राणवायू, अन्नातून मिळालेले घटक हे वेळच्या वेळी, दिवसातून कित्येक वेळा आपण अन्न घेतो तेव्हा हे पोचवण्याचं जे कार्य आहे ते या धनंजय वायू आणि व्यानवायू हे सगळे सांभाळतात. आणि कित्येक वेळा मृत्यूनंतर प्रेतही हा वायू फुगवतो, कारण सगळ्यात शेवटी तो निघून जातो शरीरामधून, म्हणून हा कधी कधी प्रेतही फुगवतो. असा हा वायूंचा अभ्यास आपल्या समोर ऋषीमुनींनी मांडला. आता बुद्धीचं वैभव बघा. त्या काळी ज्या वेळेस हे सगळे जे आत्ता सुखसोयी उपलब्ध आहेत ते नसताना, तेव्हा त्या काळी डोळे मिटून फक्त या श्वासावरती लक्ष केंद्रित करून, या श्वासाच्या गतीमध्ये थोडेफार फरक करून, दीर्घ करून, संथ करून, श्वास थांबवून त्यांना ती दृष्टी लाभली आणि ते अंतर्मुख झाले. अंतर्मुख म्हणजे इतक्या जवळ असणं. तर ही दृष्टी आहे ना, ती ही जी आपण पाहतोय ती दृष्टी नाही आहे, ती दृष्टी आहे ती आंतरिक दृष्टी बुद्धीची आहे. आणि ती आपल्याला देण्यासाठी सद्गुरू महत्त्वाचे असतात. आणि म्हणून आज जे गुरूंकडून मिळालेलं ज्ञान आहे, हे प्राणायाम आणि योग साधना जी ऋषीमुनींनी आपल्याला समजवलेली आहे, त्याचसाठी आत्ताच्या जनरेशनने, प्रत्येक माणसाने याकडे वळणं गरजेचं आहे. हे सोडून माणूस बाकी सगळं करतो आणि म्हणून तो दुःखी जीवन जगतो, कारण तो अंतर्मुख होत नाही. ही इतकी सुंदर साधना आहे ना अंतर्मुख होण्याची. माणूस जेव्हा डोळे मिटतो तेव्हा तो त्याच्या स्वतःचं शरीर किती दिव्य आहे याकडे याकडे त्याचं लक्ष जातं. त्यामुळे त्यामध्ये कृतज्ञता भाव येतो, नम्रता येते आणि त्याचा स्वभावात इतका सुंदर फरक पडतो की त्यामुळे त्याचं सगळी दिनचर्या म्हणा किंवा हा पलायन नाही आहे की आपण कुठेतरी जगापासून दूर जाणार आहोत. डोळे मिटल्यानंतर, ध्यान साधना केल्यानंतर, प्राणायाम केल्यानंतर कुठे दूर नाही, उलट आपण अधिक जवळ येतो. मनुष्य जो आहे त्याचं स्वस्वरूप आहे, प्रत्येकामध्ये ते स्वस्वरूप आहे, त्याचं आपल्याला दर्शन घडतं, म्हणजेच ईश्वर दर्शन घडतं. तर हे संपूर्ण नाड्यांनी भरलेलं हे शरीर आहे, याची अनुभूती प्राणायाम केल्यानंतर येते. प्राणायाम करायला पहिले आपण सुरुवात करतो तेव्हा 10-15 मिनिट तरी निदान आपण वेळ दिला पाहिजे. त्यानंतर आपोआप आपण पुढे कधी 10-15 मिनिट आपण ठरवतो आणि त्याचं अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, 1.5 तास होत जातो हे आपल्यालाही कळणार नाही. आणि आम्ही स्वतः हे सगळं अनुभवलेलं आहे. आणि हे प्राणायामाविषयी बोलणं, ऐकणं, वाचन करणं, त्याच्याविषयी जाणून घेणं किंवा त्याविषयी चर्चा करणं हे सगळं अनुभवजन्य पाहिजे. कारण ऋषीमुनींचा हा जो अनुभव आहे त्याचंच तर हे आपलं शिक्षण आहे. आपलं शिक्षण सगळं त्यांच्या अनुभवावरती आहे आणि त्यांनी म्हणून सांगितलेले सगळं पंचप्राण वायू आहे सगळ्याबद्दल आपण अभ्यास करू शकतो. आणि म्हणून जो अनुभव आम्ही घेतला त्यामधून शरीरशुद्धी अशी सुरू होते की 1-1.5 तास, 2 तास प्राणायाम केले की शरीरातल्या सगळ्या नाड्या आहेत त्या शुद्ध व्हायला सुरू होतात. आणि नियमित सराव केल्यानंतर शरीरातला मल आहे तो पूर्ण शरीरातून निघून जातो. योगेन चित्तस्य पदेन वाचा मल शरीरस्य वैद्यकेन. या योगाची जेव्हा सुरुवात करू आपण, आसनं प्राणायामाला सुरुवात करता क्षणी आपल्याला अनुभव यायला लागतील. आणि हे मिरायकल आपण स्वतः प्रत्येकजण अनुभवू शकतो. म्हणून जर तुम्ही प्राणायाम करत नसाल तर एकदा दीर्घ श्वास घेऊन बघा. ही फुफ्फुसाचं विस्तारलेपणा बघा, कशी फुफ्फुसं विस्तारली जातात. आपल्याला स्वतःच्या शरीरामध्ये असणाऱ्या फुफ्फुसांची कॅपॅसिटी ही माहीत नाही आहे. आता यासाठी बिगिनर जेव्हा सुरुवात करतात हे प्राणायाम करायला, त्यांची कॅपॅसिटी कशी वाढत जाते. पहिले जो श्वास सुरू आहे आपला, तुमचा आणि माझा, तो आहे 500 सेल्सिअस, ज्याला टायडल व्हॉल्यूम म्हटलं जातं. व्हॉल्यूम म्हणजे काय? प्रमाण. श्वास घेणे, श्वास सोडणे याचे प्रमाण. आणि 500 सेल्सिअस हवा आपण आता आतमध्ये घेतो आणि बाहेर सोडतो. पण याची कॅपॅसिटी काय फुफ्फुसांची? 6000 मिलीलिटर हवा आपण आतमध्ये घेऊ शकत असतो, बाहेर सोडू शकत असतो, एवढी विस्तारू शकतात फुफ्फुसं. पण तो दीर्घ श्वास आणि प्राणायाम केल्यानंतर, आणि आता साधारण श्वास आहे तो 500 सेल्सिअस, जेव्हा आपण 1 मिनिट चालू तेव्हा त्या 1 मिनिटामध्ये 16 ते 18 लिटर हवा आपण आतमध्ये घेतो आणि बाहेर सोडत असतो. जेव्हा आपण धावतो तेव्हा 1 मिनिटामध्ये 56 लिटर हवा आपण आतमध्ये घेत असतो आणि बाहेर सोडत असतो. म्हणजेच बसल्या जागी जर आपण धावताना जसा आपला श्वास होतो, दम लागतो, तसा भस्त्रिका प्राणायाम बसल्या जागी केला तर 1 मिनिटाला किती हवा आतमध्ये येईल?
56 लिटर्स 56 लिटर हवा आतमध्ये आणि बाहेर जाईल एका मिनिटामध्ये. आणि तो व्हॉल्यूम आहे म्हणजे टायडल व्हॉल्यूम 500 सेल्सिअस. त्याच्या पुढे आहे इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. म्हणजेच काय, 500 सेल्सिअसच्या पुढची जी हवा आहे जी आपण आतमध्ये घेत आहोत ती इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आहे. पण कॅपॅसिटी, इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी किती आहे, तिसरा व्हॉल्यूम म्हणजे 6000 ml ही कॅपॅसिटी आहे. आणि फंक्शनल रेसिड्युअल व्हॉल्यूम, हा व्हॉल्यूम म्हणजे हे प्रमाण आहे श्वासाचं, ते कुठलं, श्वास घेतल्यानंतर आणि सोडल्यानंतर. सोडतो म्हणजे काय, तिथे श्वास नाही आहे असं कधीच होत नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत श्वसन ही क्रिया सुरू असते, पण आपण श्वास सोडल्यानंतर सुद्धा त्या फुफ्फुसांमध्ये श्वास हा असतोच. आणि ते फंक्शनल रेसिड्युअल व्हॉल्यूम आहे. तसंच एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे इन्स्पिरेटरी कसा होता, श्वास घेणे आणि श्वास सोडणे याच्या व्यतिरिक्त पुढचा जो दीर्घ श्वसन आहे जो आपण सोडत असतो श्वास, तो म्हणजे एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, 500 सेल्सिअस श्वास सोडल्यानंतरच्या पुढचा. तसंच रेसिड्युअल कॅपॅसिटी म्हणजे आपण श्वास सोडल्यानंतरसुद्धा आणखीन सोडू शकत असतो आणि तिथे आपल्याला थोडंसं लक्ष केंद्रित करावं लागतं. उज्जाई प्राणायामाचा सराव करताना आपल्याला नक्की अनुभवायला येईल, जो दीर्घ श्वास आपण समजतो त्याहीपेक्षा थोडंसं अजून सूक्ष्म आपण लक्ष दिलं त्यामध्ये तर आणखीन ती कॅपॅसिटी आपली हळूहळू वाढत जाते. आणि दीर्घ श्वास घेताना जर तो वेळ 5 सेकंद 7 सेकंद लागत असेल तर पुढे सरावाने तो आपोआप 10-15 असा तो पुढे पुढे जात राहतो. अशी ती कॅपॅसिटी एक व्हॉल्यूमनुसार ती वाढत जाते. आणि हे आपण जर समजून घेतलं तर आपली आपोआप आवड निर्माण होईल प्राणायामासाठी. कारण आत्तासुद्धा अवेअरनेस भरपूर सर्वांमध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे लोक प्राणायाम करतात, पण त्यामध्ये सुद्धा तो अजून एंटर नाही केले, त्यामुळे उथळ श्वास होतो. याचं महत्त्व आपल्याला जर समजलं तर आपण तो श्वास जितका दीर्घ होईल, जितका लक्ष देऊन करता येईल तो आपण तो करू. आणि या नाड्या आता जसा आपण पुढे पुढे श्वसन क्रिया सगळी करत जातो, भस्त्रिका प्राणायाम करतो. भस्त्रिका प्राणायाम हा आहे, त्याच्यात आपण पाठ सरळ ठेवून उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घेऊन बाहेर सोडतो. तसंच दुसऱ्या नाकपुडीनेही करतो आणि दोन्ही नाकपुड्यांनीही करू शकतो. तर यामध्ये आपण दीर्घ श्वास घेत असतो, बाहेर सोडत असतो. त्याचा वेग आहे, आता ही जी फुफ्फुसं आहेत ना त्यावरती म्हणजे हजारो खूप 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 छिद्र आहेत त्यामध्ये. आणि ही फुफ्फुसं आहे ते आता झाड बघा, झाड कसं आहे, खाली मुळं असतात, त्यानंतर बुंदा येतो, त्यानंतर त्याला अनेक फांद्या फुटतात. तसंच ते झाड उलटं करा, उलटं केल्यानंतर कसं होईल, मूळ इथे नासिका मार्ग हा मूळ आणि तिथून अनेक ज्या फांद्या फुटलेल्या आहेत त्याला ते म्हणजे ॲल्व्हेओलाईज आणि ते आपल्या फुफ्फुसं पूर्ण भरून आहेत. किती आहेत ते, 6 दशलक्ष एवढ्या फांद्या या नासिके मार्गाला निघालेल्या आहेत, तिथून निघालेल्या आहेत. तर हा नासिका मार्ग आहे, तिथून ट्रकिया, मग ब्रॉन्च्यूस, मग ब्रॉन्क्युअल्स आणि मग तिथून ॲल्व्हेओलिसपर्यंत हा प्राण आहे, हा श्वास आहे तो पोहोचत असतो. आणि त्याच्याच आजूबाजूला सगळं कॅपिलरीज म्हणजे जी आयोर्टा ही महत्त्वाची धमनी आहे जी आपल्या हृदयामधून बाहेर निघते आणि संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा प्रवाह करते. तीच पुन्हा तिथून मग पूर्ण शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत जाते, प्रत्येक अवयवापर्यंत जाते आणि त्यामधून जे कार्बन डायऑक्साईड आहे ते परत रक्तामध्ये मिसळलं जातं आणि मग तेच रक्त आणि तोच पूर्ण कार्बन डायऑक्साईड पुन्हा वेन्समार्फत वरच्या दिशेने येतो, हृदयाच्या दिशेने. त्यानंतर पल्मोनरी आर्टरीमधून ते जे हृदयामधलं अशुद्ध रक्त आहे ते लंग्सकडे पाठवलं जातं, आपल्या फुफ्फुसांकडे. आणि त्यानंतर फुफ्फुसांमध्ये या सगळ्या केशवाहिन्या त्या पसरलेल्या असतात, म्हणजे सगळ्या त्या झाडाच्या त्या फांद्या म्हणजे नासिका मार्गाच्या तिथून सगळ्या निघालेल्या फांद्या, तिथे असतं ते ऑक्सिजन प्राणवायू आणि आजूबाजूच्या सगळ्या केशवाहिन्या आहेत पूर्ण फुफ्फुसांमध्ये, त्याच्यात असतो कार्बन डायऑक्साईड आणि हे दोन्ही गॅस एक्सचेंज होतो आणि प्रत्येक क्षणाला घडत असतं. तर हे जे प्रमाण आहे ते वाढतं प्राणायामाने आणि तो चांगल्या पद्धतीने मुबलक असा प्राणवायू आपल्या रक्तामध्ये मिसळतो आणि मग ते रक्त शुद्ध होतं, जे कशामध्ये केशवाहिन्यांमध्ये आहे रक्त ते शुद्ध होतं आणि मग ते शुद्ध रक्त परत हृदयाकडे पल्मोनरी वेन या वेनमधून पाठवलं जातं आणि त्या हृदयामधून पुन्हा त्या मुख्य जी धमनी आहे आरोटा तिथून पुन्हा हा गोल असं सगळं ही व्यवस्था आहे ती सुरू राहते. काय सुंदर व्यवस्था. असं हे शरीर आपोआप बनलेलं आहे आणि शरीर म्हणजे साक्षात ईश्वराची मूर्ती आहे. देही असोनी हा देव, वृता फिरतो निर्देव, देव असे अंतर्यामी
व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. नाभी मृगाचे कस्तुरी, म्हणजे कस्तुरी ही मृग म्हणजे हरिणाच्या बेंबीतच असते. व्यर्थ हिंडे वनांतरी, म्हणजे तरीसुद्धा तो व्यर्थपणे तो वास कुठून येत आहे कस्तुरीचा ते तो शोधत असतो. तुका सांगे मूढजना देव देही का पाहणा. तुकाराम महाराज मूढजना म्हणजे आपल्याला काय सांगतात, आपल्याला सांगतात देही देव का पाहणा, तुम्ही इथे का पाहत नाही. म्हणून मी म्हटलं हा विषय ना तो खूप जिव्हाळ्याचा विषय, माझ्या खूप खूप आवडीचा विषय. प्राणायाम साधना करून या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू दिसायला लागतात, समजायला लागतात. हे दिव्य शरीर आहे, तर हे आपण बोलतो ऐकतो, या सगळ्या शक्ती आहेत, हे सगळी प्राणशक्ती आहे. ती नाड्या, आता जग बघा कसं आहे, आपलं दिवस रात्र कशी होते. सूर्य उगवतो आणि नंतर जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा थंडावा पसरतो. आत्ता ऊन आहे आणि नंतर पुन्हा थंडावा पसरतो. म्हणजे एकाच दिवसामध्ये दोन भाग आपल्याला एकदा ऑपोजिट विरुद्ध असणारे भाग आपल्याला अनुभवायला येतात. तसंच नागपुड्यांमध्ये कसं, इथे आहे थंडावा, इथे आहे उष्णता. हे नाडीशास्त्र आहे ते खूप समजून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे, कारण ते आपल्यातच आहे आणि त्याचा आपण अभ्यास करूया. आता ही आहे ती इडा नाडी, याला इडा नाव दिलेलं आहे. ही चंद्र नाडी आहे आणि चंद्राचा गुण काय, थंडावा पसरवणे. आणि हा आहे तो ही नागपुडी आहे, ही सूर्य नाडी आहे, पिंगला नाडी त्याला म्हटलेलं आहे. मग ही इडा आणि ही पिंगला, हा चंद्र आणि हा सूर्य, जसे आपले पावलं आहेत तसंच हे दोन चरण आहेत अंतर्मुख होण्यासाठी. आणि म्हणून संत काय सांगतात, नामस्मरण करण्यासाठी सुद्धा श्वासोश्वासाने नामस्मरण कसं करायचं हे आपल्याला शिकवलेलं आहे संतांनी. कारण श्वास हा एकच आहे जो आपला सतत आपल्यामध्ये सुरू आहे. आणि जसं मग प्रत्येक वेळेस श्वासोश्वासाला आपण जर नामस्मरण केलं तर त्याची आपली दृष्टी अंतर्मुख होते आणि नामस्मरण घडतं. आणि श्वासाचा जो मधला वेळ आहे, श्वास घेतल्यानंतर सोडल्यानंतर जो मधला वेळ, घेणे आणि सोडणे त्यामधला, तो सुद्धा नामाने भरा असं आपल्याला संत सांगतात. कारण हे सगळं आहे ते ईश्वराने दिलेलं, बहाल केलेलं हे शरीर आहे. म्हणून हे जे दोन चरण आहेत, इथून आपण हळूहळू अंतर्मुख होऊ शकतो. तर ही इडा आणि पिंगला, हा थंडावा आणि ही उष्णता. आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा चंद्र असतो म्हणजे थंडावा असतो. रात्री ही इडा नाडी ॲक्टिवेट असते आणि म्हणून आपल्याला झोप येते. आणि जर सकाळी आपली झोप पूर्ण झाली नाही, आपण जर अलार्म लावून उठलो तर आपली झोप पूर्ण होत नाही. आणि आपोआप जेव्हा जाग येते आणि पूर्ण रेस्ट पूर्ण होते तेव्हा आपलं शरीर कसं असतं, पूर्ण मोकळं असतं आणि आता आपण उठून पटकन एक एक कामं करू शकतो असं शरीर असतं. पण झोप पूर्ण होत नाही तेव्हा शरीर जड असतं आणि दिवस म्हणजे जो नवीन दिवस आहे तो साजरा होत नाही आपल्याकडून, तो उत्साह नसतो आपल्यामध्ये. हे का, कारण इडा नाडी तेव्हा ॲक्टिवेट असते आणि शरीराला जास्त रेस्टची गरज असते. आणि त्यामुळे ही इडा नाडी जेव्हा ॲक्टिवेट असते तेव्हा इतर सगळी कार्य बंद असतात. हातापायांच्या हालचाली सगळे बंद. पण कुठले सुरू असतात, श्वसन सुरू असतं, पचन सुरू असतं, म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ही सुरू असते. आतल्या आत सबकॉन्शियस माइंड सुरू असतं. म्हणून आपल्याला स्वप्न पडतात. सबकॉन्शियस माइंड, अंतर्मनातले सगळे जे विचार रोवलेले असतात आपण, म्हणून आपल्याला रात्री स्वप्न पडतात आणि पहाटे स्वप्न पडतात. म्हणून पहाटेचा वेळ आहे ना तेव्हा सबकॉन्शियस माइंड ॲक्टिवेट असतं. आणि त्यामुळे हे जे शास्त्र आहे त्याच्या प्रत्येक मांडलेल्या वाक्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे. योग कधी करावा आपल्याला सांगितलेलं आहे ऋषीमुनीने, सकाळच्या वेळी. त्याचं कारणच हे की सबकॉन्शियस माइंड ॲक्टिवेट असतं आणि अंतर्मनात चांगल्या गोष्टी रुजवण्याची ती एक संधी असते. त्यामुळे सकाळच्या वेळेस आपण प्राणायाम करावा. इडा नाडी आहे आपण कसं चेक करू शकतो, आत्ता बघा. दीर्घ श्वास घेतला, श्वास सोडताना ज्या नाकपुडीने जास्त हवा बाहेर येते ती नाकपुडी आपली ॲक्टिवेट आहे. जेव्हा आपल्याला व्यायाम करायचा असतो किंवा असं काम शरीरातून करायचं असतं ज्याच्यासाठी जास्त मेहनतीची गरज आहे पण शरीर जड वाटतं व्यायाम करण्यासाठी, ते का, कारण तेव्हा इडा नाडी ॲक्टिवेट असते. आणि तेच आपल्याला हलकं वाटतं शरीर सगळी कामं करताना किंवा व्यायाम करताना किंवा व्यायामाला सुरुवात केल्यानंतर. आधी इडा ॲक्टिवेट आहे, मग नंतर व्यायामाला सुरुवात केली आणि मग शरीर हलकं होत गेलं, मग तेव्हा तो बॅलेन्स येतो. हा जो इम्बॅलन्स झालेला आहे नाड्यांचा तो मग बॅलेन्स होतो. त्यामुळे हळूहळू शरीर व्यायाम केल्यानंतर हलकं होत जातं आणि पिंगला नाडी ॲक्टिवेट होते. सूर्योदय होतो तेव्हापासून ती पिंगला नाडी ॲक्टिवेट असते. मग बॅलेन्स काय आहे तर 12 तास इडा आणि 12 तास पिंगला. उष्णता जसं आहे ना वातावरण आहे तेच शरीरामध्ये वातावरण आहे. आणि ही इडा आणि पिंगला नाडी ती जेव्हा एक येते इथे आज्ञाचक्राजवळ तेव्हा सुषुम्ना नाडी तयार होतो.
आणि ती सुषुम्ना नाडी म्हणजे पूर्ण ती मेरुदंडापर्यंत आपल्या माकड हाडापर्यंत जाऊन ती पोहोचते. आणि जशी आपली साधना वाढत जाते, वेळ वाढत जातो, तसा तसा आपल्याला जो अनुभव येतो, जी शांतता येते, ती या सहस्त्रार चक्र, सुषुम्ना नाडी यामधून आपल्या शरीरामध्ये रासायनिक बदल घडत जातात. त्यामुळे ते आपल्याला विविध अनुभव येतात आणि डोकं शांत होतं, शरीर शांत होतं. तसंच आणखीन काही नाड्या आहेत, म्हणजे 72,000 नाड्या आहेत आपल्या शरीरामध्ये, असं आपल्याला ग्रंथांमध्ये वाचनास येतं, ऋषीमुनीने सांगितलेलं आहे. आणि नाड्या ज्या उद्दीप्त होतात त्याची 2 ठिकाणं आपल्याला सांगितले. एक कंदस्थान म्हणजे बेंबीपासून खाली, आणि एक आहे ते हृदय. या 2 ठिकाणांपासून नाड्या आहेत ते उद्दीप्त होतात. आणि तिथून आता नाभीचक्रापासून जी नाडी डाव्या डोळ्यापर्यंत येते ती आहे गांधारी नाडी. आणि दिसणे ही क्रिया घडते त्या नाडीमुळे घडते. आणि म्हणूनच जसा वृद्धापकाळ जवळ येतो तेव्हा ही शक्ती कमी कमी होतात. त्याचा अर्थच आहे की शरीर थकतं. म्हणजे काय, तर शरीर अंतर्गत ही जी व्यवस्था आहे ती हळूहळू थकत जाते. आणि तेही ॲक्शन ॲज रिॲक्शनच आहेत. जर आपण व्यायाम केला, ॲक्शन्सच अशा केल्या की ज्यामुळे शरीरामध्ये चैतन्य सतत राहील आणि प्राणशक्ती त्याचं नियमन होईल आणि त्याची लांबी वाढेल, प्रमाण वाढेल, मुबलक प्रमाण असेल, तर आपल्याला मग बघा ना, काही आजी आजोबा आपल्याला दिसतात ज्यांचं वय 70-75 असलं तरी पण ते शीर्षासन करतात, अनेक आसनं करतात आणि रोज 2-2.5 तास ते योगासन आणि प्राणायाम करतात. तर हे सगळं होतं योगासने प्राणायामांमुळे. हां, तर आपण पाहत होतो गांधारी नाडी, ती नाभीचक्रापासून डाव्या डोळ्यापर्यंत. पुढे हस्तजिव्हा नाडी, ही नाभीचक्रापासून उजव्या डोळ्यापर्यंत आहे. पुसा नाडी नाभीचक्रापासून उजव्या कानापर्यंत. यशस्विनी डाव्या पायाच्या अंगठ्यापासून ते पूर्ण डाव्या कानापर्यंत ही यशस्विनी नाडी आहे. तसंच पुढे आहे ती कूर्म नाडी, ही जे छातीचं हाड आहे, स्टर्नम बोन, याच्या पार्श्व बाजूने ती नाडी असते माथ्यापर्यंत. आणि तेव्हा म्हणून जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा आपलं मन शांत का होतं, कारण इथे त्या नाडीवरती आपला संयम येतो आणि त्यामुळे आपली जी विचार तरंग वृत्ती जी सुरू असते ना, सतत मन बाहेर भरकटत असतं, त्यावरती नियंत्रण येतं. वारुणी नाडी, ही वारुणी नाडी जी आहे ती शरीरातून मूत्र विसर्जित होण्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि तसंच वीर्य विसर्जित होण्यासाठी. आणि अलंबुसा नाडी आहे, ही अलंबुसा नाडी जी आपल्या घशापासून ते पूर्ण ॲब्डॉमिनल मसल आणि जे सगळे ऑर्गन्स आहेत, पोटातले अवयव, तिथे शुद्धता ठेवण्यासाठी, म्हणजे तिथे कुठली घाण साठत नाही, तिथे कुठलाही घाण वायू साठत नाही आणि हे सगळे अवयव ते निर्दोष राहतात, ते या अलंबुसा नाडीमुळे. राका नाडी आहे जी आपलं तहान लागते आपल्याला, ती त्या राका नाडीमुळे. भूक लागते आणि ती आपल्याला जाणवते राका नाडीमुळे. तसंच घसा आणि सायनस यामध्ये म्युकस तयार होतं, ते राका नाडीमुळे होतं. सरस्वती आपल्यामध्ये वास करत असते, सरस्वती नाडी जी इथे कंठस्थ आहे, म्हणजे आपला आपल्या आवाजावरती तिचं नियंत्रण असतं, आपल्या बोलण्यावरती नियंत्रण असतं, ती ही सरस्वती नाडी आहे. म्हणून शुभ बोला, चांगलं बोला, इतरांना ज्ञान वाटा, इतरांना चांगले विचार वाटा. तर असे हे नाडीशास्त्र आहे संपूर्ण शरीरामध्ये आणि अशा 72,000 नाड्या आहेत. यांचं शुद्धीकरण व्हायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा शरीरातल्या एक एक नाडीचं शुद्धीकरण होत शरीर हे व्याधीमुक्त होऊन जातं. म्हणून बऱ्याच जणांचे, आता मला इतके जण सांगतात ना, मी रोज प्राणायाम करतो आणि खूप छान छान अनुभव असतात जे माझ्याशी लोक शेअर करतात आणि ते सांगतात शरीरामधले अनेक रोग, डायबिटीज म्हणा, थायरॉईड, ब्लड प्रेशर, अस्थमा, सायनस, हे सगळे त्रास शरीरातून निघून जातात. तर असे हा प्राणायाम आहेत. मग सुरुवात कशी करावी प्राणायामांना? भस्त्रिकेने सुरुवात करावी. भस्त्रिका केल्यानंतर सतत जी सर्दी ज्यांना होत असते त्यांच्यासाठी महत्त्वाचं, कारण इथलं वातावरण आहे ना ते गरम होऊन जातं, त्यामुळे कफावरती त्याचं नियंत्रण होतं. तसंच हे जे सगळं फुफ्फुस आहेत ना ती रसाळ आहेत सगळी, म्हणजे ती चिकटलेली आहेत. ते सॅक आहेत ना, सॅकसारखी आहेत, ती ओपन झाली पाहिजेत ती सगळी. आणि त्यामुळे जेव्हा आपण श्वास घेतो सोडतो भस्त्रिकामध्ये, दीर्घ श्वास, एक 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 पूर्ण फुफ्फुसांमधला सगळा जो वाईट पदार्थ आहे किंवा कार्बन डायऑक्साईड आहे तो शरीरातून बाहेर निघून जातो. आणि जो फुफ्फुसं भरली जातात आणि पुन्हा रिकामी होतात, त्याचा जो दाब निर्माण होतो ना तो आपल्या सगळ्या पोटातले अवयव आहेत त्यावरती निर्माण होतो. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटातले अवयव ते निर्दोष राहतात. भस्त्रिकेने सुरुवात करा. भस्त्रिकेने श्वास जलद करा. अनुलोम विलोमने श्वास नियंत्रित करा. कपालभातीने शरीर शुद्ध करा. भ्रामरीने शांत आणि शुद्ध असं चित्त करा, वृत्ती शांत करा. तर असं हे मग पुढे अनुलोम विलोम प्राणायाम,
त्यानंतर नाडी शोधन प्राणायाम करा, त्यानंतर उज्जाई प्राणायाम, मग भ्रामरी प्राणायाम, उद्गीत प्राणायाम. हे जे स्वस्वरूप आहे, ओंकार स्वरूप आहे, म्हणजेच उद्गीत प्राणायाम, त्यामध्ये ओंकार उच्चार करून आपण हळूहळू अंतर्मुख होत जावं. हे जे शरीर आहे ती एक दिव्य संपत्ती आहे. आपल्या सर्वांना लाभलेलं हे एक सगळ्यात मोठं पारितोषिक आहे. आणि हा जो शरीरामध्ये नांदणारा ही ईश्वर आहे, त्याचं दर्शन आपल्याला घडू शकतं. तर सर्वांनी प्राणायाम करा, आनंदाने जीवन जगा आणि रोज प्राणायाम साधना करा. सर्वांचं खूप खूप आभार. धन्यवाद.